वाजलेत सकाळचे 8 आणि मी आता चाललो आहे आवरून पुन्हा एकदा दर्शनासाठी. तुम्हाला दाखवत आता पहाडी रस्ता कसा असतोय आणि खरंच कामाच्या सगळ्या शेड्यूलमधून ह्या वातावरणात इनर पीस जो आहे तो शोधण्यासाठी खरंच उत्तराखंड इज द परफेक्ट प्लेस. कारण जी देवभूमी म्हटलं जाते ते उगाच नाही, कारण इतर रियालिटीमध्ये इनर पीस अनुभवता येतो आहे, जो मी आता 4 दिवसापासून लिटरली अनुभवतो आहे. काही वेळा तर अशा गोष्टी घडल्यात इथं माझ्यासोबत की आता हे बघा, इथं हा रोड आहे आणि हा पहाडी शॉर्टकट आहे. हे इथून आपण जायचं असं पुन्हा या रस्त्यानं खाली आणि डायरेक्ट इथं खाली बघा. आणि लिटरली अशा काही घटना घडल्यात माझ्यासोबत. जेव्हा मी इथं ध्यानाला वगैरे बसलो आहे किंवा काय, कसारदेवी टेम्पलवरती तर एकदम मॅजिकल मुमेंट्स घडल्या. लिटरली एन्व्हायरमेंट असेल किंवा जे आपण म्हणतो ना मॅनिफेस्टेशन करतो आहे, मग आपल्याला एन्व्हायरमेंट काहीतरी सिग्नल देतं आहे, तर लिटरली तशा गोष्टी इथं घडल्या माझ्यासोबत, मी अनुभवल्या त्या. आणि खरंच हे आता तुम्ही समोर पण बघू शकताय, एकदम खतरनाक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागेश्वरमध्ये माझ्यासोबत असं घडलं. काल आम्ही आलो, जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा ऊन होतो इथं पूर्ण. म्हणजे काल मी सकाळी देवाला प्रार्थना केली. इथं जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा 24 तासाचा अलर्ट दिला होता. आम्ही जेव्हा नैनितालमधून जागेश्वरसाठी बाहेर पडत होतो तेव्हा कैचीधामला वगैरे, तेव्हा मी लिटरली मनातल्या म्हटलं की देवा पाऊस नको आज. आणि जेव्हा म्हणजे दिवसभरामध्ये आम्ही काल कैचीधाम केलं, कैचीधामनंतर कैचीधाम झालं, गोलूदेवता झालं, कसारदेवी झालं, त्यानंतर कसाडा घाट झालं, जिथं आपले निमकरोली बाबा तपश्चर्या केली होती तिथं झालं. तिथे देखील एकदम चमत्कारिक गोष्टी अशा घडल्या माझ्यासोबत. आणि ह्या अशा गोष्टी घडत असताना संध्याकाळी शेवटचा स्टॉप होता आमचा जागेश्वर धाम. जागेश्वर धामला जेव्हा आलो तेव्हा जेव्हा आमचं दर्शन झालं त्या क्षणाला पाऊस चालू झाला. म्हणजे आमचा आजचा कालच्या दिवसाचा पूर्ण टूर जेव्हा संपला तेव्हा पाऊस चालू झाला. आणि सीन यामध्ये असं आहे, मी आत गेलो, दर्शन घेतलं. जागेश्वर धाम असं ठिकाण आहे जिथं इतकी गर्दी असते आत्ता हल्ली सीझनमध्ये की उभारता पण येत नाही. पण जेव्हा मी आतमध्ये गेलो तिथल्या पुजाऱ्यांना मी विनंती केली की मी इथं गाभाऱ्यामध्ये आत जपासाठी ध्यानासाठी बसू शकतो का. ते म्हटले बसा. कुणालाही परमिशन नाही तिथं, पण मला ते बसा म्हटले. मी तिथे जप एक माळ ओढली तिथे आणि ध्यान थोडंसं म्हणजे शांत बसलो. त्यानंतर मी निघत होतो तिथून, पण निघत असताना सीन असा झाला की मला तिथून जाऊच देईनात. ते जे पुजारी होते, जे इथे रावलजी किंवा पंडाजी असं काही म्हणतात, ते जे मेन पुजारी होते महादेवांचे जागेश्वर धाममधले मेन मंदिरातले जे पुजारी होते, ते लिटरली मला म्हणत होते की माझ्याशी बोलायला लागले, कहाँ से हो, कैसे हो, कहाँ रुके हो, कैसे आए हो, हे सगळं ते विचारत होते. मी त्यांना लिटरली गाभाऱ्यामध्ये 4 वेळा मी म्हटलं चलो आता हूँ, चलो आता हूँ, पण ते काही जा असं म्हणतच नव्हते. लिटरली माझ्यासोबत गप्पाच मारत बसले. तिथं लोक येत होते, जात होते, पण ते माझ्याशी गप्पा मारत होते. तिथून समोरच्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो, तिथे अभिषेक करायला देत होते, म्हणजे पाणी शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी देत होते. तिथं देखील गाभाऱ्यामध्ये फक्त मी आणि पुजारी, बाकी सगळी गर्दी गायब. अचानक मी महादेवांना जल अर्पण केलं. आणि नशीब माझं इतकं भारी की कालच माझा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी मला कैचीधाम हे सगळ्या गोष्टी कसारदेवी आणि जागेश्वर धाम करता आला. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला हे स्पिरिच्युअल ज्या थिंग्स आहेत त्या लक्षात घेता आलं. तिथून आम्ही जेव्हा बाहेर पडलो, मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडलो, तेव्हा मी त्यांना म्हणालो की ठीक आहे गुरुजी, मी येतो आता. आणि
बाहेर पडल्यानंतर मला ते लिटरली म्हणजे मला असं आतून वाटत होतं की महादेव काही जाऊ देत नाही येतच, कारण तू थांब इथं असं म्हणतायत. मी माझ्यासोबत आलेला जो आहे दीपक, त्याला देखील म्हटलं की आज काही महादेव जाऊ देत नाहीत तिथं, आत पण त्यांनी सोडत नव्हते आणि आता अचानक बाहेर पडल्यावर पण पाऊस आला, इथून काही जाऊ देत नाहीत मंदिराजवळ. तिथून कसं तरी ॲडजस्ट करून आम्ही आमची कार जिथं लावली होती त्या कारपर्यंत आलो. आणि कारपर्यंत जेव्हा आलो तेव्हा मी असं अनुभवलं की आमचा ड्रायव्हर गायब होता. आणि ती कुठं गेला होता काय माहिती, असं चालत चालत पुढे कुठेतरी गेला होता. आणि तो जेव्हा आला अर्ध्या तासानंतर, जेव्हा कारजवळ आला तेव्हा तो म्हणला की आपकी रहने की जगह मैंने इधर ही फिक्स कर दी है और आप इधर ही रुक जा. मी म्हणलं असं का, आपण तर जागेश्वरमध्ये नाही अल्मोडामध्ये थांबणार होतो. तर ते बोलले मला की नहीं अभी बारिश का मौसम हो गया इसलिए ये रात को शाम को ट्रॅव्हल करना रिस्की आहे या पहाडी एरिया में. म्हणजे लँडस्लाईड वगैरे कंटिन्यू चालू आहेत, पाऊस खूप जोरात आहे आणि पहाडी एरियामध्ये कोहरा धुकं खूप भयंकर असतात. त्यामुळे ते असं म्हटलं. मी म्हटलं 100% आहे आता हे की महादेव आपल्याला जागेश्वरमधून काही सोडत नाही आहे. म्हणून आता पुन्हा सकाळी आवरून आलो. अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्यात. ही जी मी कॉमनली सांगू शकतो अशी गोष्ट आहे. काही अशा गोष्टी घडल्यात माझ्यासोबत की ज्या मी स्पिरिच्युअली इतक्या कनेक्टिंग आहेत, ज्या मी नाही सांगू शकत कुणालाच. तर त्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला.